आयडिया व्हिडिओ अंगणवाडीतील मुलांच्या मातांसाठी. नमस्कार. आजच्या मीटिंग मध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. मीटिंगची सुरुवात आवडत्या गाण्याने करूया. मागील आठवड्यातील व्हिडिओ मध्ये दाखवलेली कृती तसेच वयोगटानुसार दिलेल्या वर्कशीटवर तुम्ही तुमच्या गटात चर्चा केली असेल आणि घरी जाऊन मुलांसोबत त्या कृती केल्याही असतील. तुमचे विचार, अनुभव आणि निरीक्षण आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. कृपया तुमचे अनुभव आणि मते एकमेकींसोबत चर्चा करून शेअर करा. तसेच ते आमच्यासोबतही नक्की शेअर करा. तोपर्यंत व्हिडिओ इथेच थांबवूया. आता पुढील कृती करू, जिचे नाव आहे गटात करून पाहूया. आता आपण वस्तू उचलून योग्य जागी ठेवणे हा मजेदार खेळ खेळणार आहोत. तुमच्या समोर घरातील विविध वस्तू ठेवल्या आहेत. 30 सेकंदात तुम्हाला एका वेळी एक वस्तू उचलून तिच्या योग्य जागी ठेवायची आहे. दिलेल्या वेळेत सर्वाधिक वस्तू योग्य ठिकाणी ठेवणारी माता विजेती ठरेल. खेळ पूर्ण होईपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया. आता पुढील कृती करू, जिचे नाव आहे गटात समजून घेऊया. प्रत्येक दिवसाची चांगली सुरुवात नियमित दिनचर्येने होते. सकाळी वेळेवर उठण्याची सवय मुलांमध्ये शिस्त आणि आत्मविश्वास विकसित करण्यास मदत करते. दिनचर्या. प्रत्येक दिवसाची चांगली सुरुवात नियमित दिनचर्येने होते. सकाळी वेळेवर उठण्याची सवय मुलांमध्ये शिस्त आणि आत्मविश्वास विकसित करण्यास मदत करते. दात घासणे, तयार होणे आणि पौष्टिक नाश्ता करणे यामुळे मूल दिवसभर उत्साही, सक्रिय आणि निरोगी राहते. अंगणवाडी हे मुलांच्या शिकण्याचे, खेळण्याचे आणि नवीन अनुभव मिळवण्याचे महत्त्वाचे ठिकाण आहे. मुलांना अंगणवाडीतील सर्व उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करा. खेळता खेळता शिकणे त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त ठरते. घरी आल्यानंतर पौष्टिक आहार आणि थोडी विश्रांती घेतल्याने मुलाला नवीन ऊर्जा मिळते. त्यानंतर मित्रांसोबत खेळल्याने त्याच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळते. संध्याकाळी मुलासोबत थोडा वेळ खेळा, गप्पा मारा आणि छोट्या छोट्या कृती करा. आई वडिलांचा सहवास मुलांचे शिकणे अधिक प्रभावी आणि आनंददायी बनवतो. वेळेवर झोपणे आणि नियमित दिनचर्येचे पालन करणे यामुळे मूल निरोगी, आनंदी आणि शिकण्यासाठी सदैव तयार राहते. चला, आपण सर्वजण मिळून मुलांसाठी शिकणे, खेळणे आणि आनंदाने जगणे यांचा समतोल असलेली दिनचर्या बनवूया. या व्हिडिओचा तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो हे सर्व मातांनी एक एक करून गटात सांगा. आता आपण समजून घेऊया की घरी जाऊन मुलांसोबत कोणत्या कृती करायच्या आहेत. खेळ क्रमांक 1, घरातील वस्तूंबद्दल चर्चा करा. त्या वस्तूंचा वापर कोण करतो आणि त्यांची ठरवलेली जागा कुठे आहे ते सांगा. खेळ क्रमांक 2, मुलांना त्यांच्या लहानपणीचे व कुटुंबातील सदस्यांचे फोटो दाखवून त्यांच्याशी चर्चा करा. फोटोतील व्यक्ती, प्रसंग आणि आठवणींबद्दल माहिती द्या. दिलेल्या वर्कशीटमध्ये मुलांच्या वयोगटानुसार विविध कृती दिल्या आहेत. त्या समजून घ्या आणि मुलांकडून करून घ्या. कृती आणि वर्कशीट करताना मुलाला आनंद झाला का? त्यांना कोणती कृती सर्वात जास्त आवडली? त्यांचे अनुभव आमच्यासोबत नक्की शेअर करा. मातांनो, आता थोडे तुमच्यासाठी. आपण मोसंबी अनेक वेळा खाल्ली असेल. मोसंबी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. चला, या व्हिडिओमधून मोसंबी सोलण्याची योग्य पद्धत जाणून घेऊया. या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला चांगल्या प्रकारे समजली असेल. तुम्ही या गोष्टी तुमच्या मुलांसोबत नक्कीच कराल असा आम्हाला विश्वास आहे. अशीच नवीन आणि उपयुक्त माहिती घेऊन आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.